तयारी केली. हे आभार मानतो जुन्नर तालुक्याच्या नागरिकांचे की ज्यांनी आळेफाटा, चाळखोली, टोल नाका आणि नारायणगावला उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. कोऑर्डिनेशनची मीटिंग झाली त्यावेळेसच सगळ्यांच्या मिळून ठरलं की एखादा आंदोलन करताना आपण जेव्हा रास्ता रोको करतो तेव्हा लोकांना हा नाहक त्रास होतो, पण आंदोलन असं करावं की ज्याच्यामध्ये लोकांना त्रास सुद्धा होणार नाही आणि सरकारला आपलं म्हणणं सुद्धा गेलं पाहिजे. म्हणून तशा पद्धतीचं नियोजन सगळ्या ठिकाणी ठरलं की जेणेकरून नागरिकांना ये जा करण्याचा पण वेगळा मार्ग काढला. आणि म्हणून आपण बायपासचा मुख्य हायवे न अडवता सगळ्यांच्या सहमतीने नारायणगावच्या स्टँडवर इथं जमलो. 9:30 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली. आता 2.5 तास झाले. आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा थोडासा पाऊस होता, आता ऊन पडलेलं आहे म्हणून मी अधिकचा वेळ घेणार. पण ही जी रेल्वे लाईन आहे, ही रेल्वे लाईन हे निश्चित प्रकारे आपल्या भविष्यातल्या पिढीला विकासाच्या मार्गाने चांगल्या पद्धतीने जलद गतीने हे विद्यार्थी चांगले घडले गेले पाहिजे. असे कितीतरी नागरिक आहेत की जे रोज पुण्याला ये जा करतात, आपल्या धंद्यानिमित्त असेल, नोकरीनिमित्त असेल, शालेय शिक्षण निमित्त असेल, दवाखान्याच्या निमित्ताने असेल, आणि पुण्याला जाताना आपण हायवेची परिस्थिती काय आहे ती पाहतो. चाकणचा ट्रॅफिक जाम असेल, पुढे गोशीला असेल, तर कितीतरी वेळ आपण जेव्हा ही रेल्वे होणार. अनेकांनी भावना व्यक्त केली की सुरेश कलमाडी खासदार साहेब असल्यापासून आपण ते रेल्वेचं ऐकतो. त्यानंतर रामकृष्ण मोरे असतील, किसनराव मानकेले साहेब असतील, शेठबाबा शेरकर असतील, अशोकांना मोळ असेल, शिवाजीराव आढळराव पाटील असतील आणि आत्ताच्या खासदार आपले अमोल कोल्हे असतील. सर्वांनीच त्यांच्या परीने प्रयत्न केला. पण ह्या पुणे नाशिकच्या सगळ्या गावांनी काय कोणाचं काय घोडं मारण्याची काय, ते आमची प्रगतीच करायची नाही का काय, अशा प्रकारचं हे सरकार वागतं. बरं सरकार कोणाचं असतं? इथं शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबूराव पाटील आहेत, राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष विकासजी दरेकर आहेत, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष नाना आहेत, शिवसेना उभाटाचे अध्यक्ष माऊलीजी खंडागळे आहेत. भास्कर शेठ गाडगे आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मकरंजी पाटील आहेत, काँग्रेस आहे पक्षाचे तालुका अध्यक्ष अंबरशेठ परदेशी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे तुषारभाऊ थोरात हे आळेपाटाच्या तिकडे आंदोलनामध्ये आहेत. म्हणजे चांगला काय आमच्या जुन्नर तालुक्यात एक वेगळ्या कुठल्या राजकारणामध्ये याला त्याला द्वेष देण्यापेक्षा कुठला पक्ष सरकारमध्ये आणि सत्तेमध्ये आहे याच्यापेक्षा आम्हाला आमचं सगळ्यांचं सांगणं आहे